पावसाळ्यापूर्वी मुंबईमधील नाल्यांतून गाळ उपशाचे काम वेगात सुरू आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी प्रत्यक्ष भेट देत पाहणी करणार आहेत। दक्षिण विभागातील रेसकोर्स नाला येथून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे। भूषण गगराणी यांची प्रत्यक्ष भेट देत यांनी नाल्याची पाहणी केली। पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नाल्यांची सफाई केली जाते आणि तीच साफसफाई कशा पद्धतीने केली जाते हे पाहणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे स्वतः मैदानावर उतरलेले पाहायला मिळतात। आयुक्त भूषण गगराणी हे प्रत्येक नाल्याची मुंबईतल्या साफसफाई कशा पद्धतीने केली जात आहे हे पाहणी करत आहेत। आपण जर पाहिलं तर समोर भूषण गगराणी आणि त्यांच्या आजूबाजूला नाल्याची साफसफाई करण्यासाठी जे कंत्राटदार आहेत किंवा अधिकारी आहेत ते देखील त्यांच्या समवेत आहेत। भूषण गगराणी हे स्वतः कशा पद्धतीने नाला साफसफाई केला जातोय, प्रोजेक्ट कुठपर्यंत काम आलेला आहे याचा आढावा देखील घेत आहे। आपण जर पाहिलं तर आयुक्त स्वतः ह्या नाल्याची पाहणी करत आहेत आणि आपण जर पाहिलं तर जवळपास आतापर्यंत 30% नाले सफाई झाली असल्याचा दावा भूषण गगराणी यांनी केलेला आहे। पावसाळा अगदी हा तोंडावर आलेला आहे। नाले सफाईची कामे ही अगोदर करून चालत नाही, तर पावसाळ्याचं नियोजन करून ही नाले सफाईची कामे केली जात असल्याचं आयुक्तांनी सांगितलेलं आहे। पुढील 6 महिने ही कामं अशीच पुढे सुरू राहणार आहेत। येणाऱ्या काळामध्ये जो ही नालेसफाई आहे ती नालेसफाईची कामे पावसाळ्यापर्यंत पूर्ण होतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल, कारण 80% नालेसफाई आतापर्यंत व्हायला हवी होती, मात्र 30% नालेसफाई झालेली पाहायला मिळत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबईची तुंबई होणार का, की ह्या नालेसफाईंची पारदर्शकता असल्यामुळे येणाऱ्या काळात मुंबईकरांना पावसाळ्यामध्ये दिलासा मिळणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामॅन प्रकाश भोयेसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।